विधानसभेचा रणसंग्राम तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अमित ठाकरे हा फ्रेश चेहरा आहे, पण तो चेहरा चित्रपटांपुरताच ठीक आहे। राजकारणात असा चेहरा नकोय। त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व काहीच नाहीये। सदा सरवणकरांची मुलगी प्रिया सरवणकर यांची अमित ठाकरेंवर टीका। जिथे ज्या गल्लीत उभा आहे त्या गल्लीच्या 5 समस्या जो नाही मांडू शकत तो नवीन चेहरा हवाय का तुम्हाला? त्यांनी प्रमोशनच असं केलं की नवीन फ्रेश चेहरा। एक नेता म्हटलं तर त्याला कर्तृत्व हवं, वक्तृत्व हवं, नेतृत्व हवं। निवडणुकीत दिलीप वळसे पाटलांना 100% पराभूत करा। लोक त्यांच्यावर नाराज, त्यांनी आमचा शब्द पाळला नाही, ते लोकांना आवडलेलं नाहीये। मनसरमधील सभेत पवारांचा जोरदार हल्लाबोल। माझा एकच शब्द समोर आहे की या निवडणुकीमध्ये वळसे भाषांना 100% पराभूत करा। पवार साहेबांनी माझ्यावर केलेल्या टीकेला 18 तारखेच्या सांगता सभेत उत्तर देणार, दिलीप वळसे पाटलांचा इशारा। वेळेला 18 तारखेला समारोपाची सभा होईल, त्यावेळेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही। आदित्य ठाकरेंनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, रामदास कदमांचा आरोप आहे। आदित्य ठाकरे मला काका काका म्हणायचा, काकाचं मंत्रीपद घेताना काहीच वाटलं नाही का? रामदास कदमांचा सवाल। आज वाटत नाही तुला? गद्दारी तू केलीस, योगेश कदमांच्या पाठीशी खंजीर खुपसण्याचं काम तू केलंस आणि आदित्य तू मला काका काका म्हणत होतास ना। मग तुझा बाप मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस आणि काकाचं पगार मंत्रीपद तू घेतलंस। मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का? रामदास कदम सरपटणारा साप, कदमांना भाजपवाल्यांनी दुखावलंय। निवडणुकीनंतर रामदास कदम दंश करणार, भास्कर जाधवांचं वक्तव्य। तर भास्कर जाधव कोकणाला लागलेला कलंक आहे, योगेश कदम यांचं उत्तर। गेल्या 25 वर्षांपासून राज ठाकरे रडतात, त्यांच्या रडण्याला राज्यातील जनता फार महत्त्व देत नाही। रडूबाई रडू या राज ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला राऊतांचं उत्तर। ठाकरेंच्याकडे फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही। गेले 25 वर्ष तर रडतातच आहे आणि त्यांच्या रडण्याला काय राज्याची जनता फार महत्त्व देत नाही। सुनील केदार मारुतीच्या बिंबीतला विंचू आहे। शिवसेनेला गद्दारीची भाषा सुनील केदार यांनी शिकवू नये। स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बंडखोरांना पाठिंबा दिल्यानंच भास्कर जाधवांची टीका। तुमचेच पीठ खाऊन तुमचा अपमान केलेल्या त्याची जागा दाखवण्यासाठी आमची भूमिका आहे। जयस्वालांच्या उमेदवारीचा संदर्भ देत सुनील केदार यांचं ठाकरे गटाला स्पष्टीकरण। पाचोरा श्रीगोंद्यात पवार गटाचे बंडखोर उभे, बंडखोरांवर कारवाई न केल्यास लोकांचा गोंधळ होईल। संजय राऊतांची मागणी। आम्ही आणि काँग्रेसनं महाविकास आघाडीचा धर्म पाळल्याचंही विधान।